प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजे 25 जुलैचा भाग सुद्धा अतिशय सुंदर दाखवलेला आहे त्यांनी. आज तर तुम्ही बघतच राहाल. आज या कलाच्या डोळ्यासमोरून काही त्या सरोजचं चिठ्ठी प्रकरण जात नाहीये. आपल्या कलाने फार मनाला लावून घेतलंय बाई त्या सरोजचं बोलणं. आता तिने अंथरुण वगैरे टाकली आहे आणि ती झोपायला जात असते तिच्या अंथरुणावर. आता अद्वैतला मध्येच हुक्की आली आहे बरं का भांडणाची. याला करमत नाही काय की हिच्याशी भांडल्याशिवाय. अद्वैत आता मस्त हसायला लागतो. कला म्हणते, काय झालं तुला हसायला? अद्वैत येतो तिच्या जवळ आणि म्हणतो, हा हा, आजपासून तुला एक नवीन नाव गिफ्ट देणार आहे मी, माझ्याकडनं तुला फ्री गिफ्ट. आता ही कला म्हणते, म्हणजे? अद्वैत म्हणतो, अगं नावं काय फक्त तूच ठेवू शकतेस का? मला नाही ठेवता येत असं वाटतं का तुला? आजपासून तुझं नाव नाटकी. आता कला म्हणते, ठीक आहे, चालेल चालेल बाबा, घर तुझं आहे, तू वाटेल ते बोलू शकतो. तुला कोण आहे बाबा मी बोलणारी? पण असं अचानक माझं बारसं करावं असं का वाटलं तुला? ते तरी कळू देत ना मला. अशी काय नाटकं केली बाबा मी? आता अद्वैत म्हणतो, आत्ताच बघ ना, आत्ता दार लावायला गेली होतीस ना तू, मग का नाही लावलंस दार तू? कला म्हणते, हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे ती काही नाटकं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उगाचच लोकांचे गैरसमज नको आहे मला की कसा गरीब बिचारा अद्वैत माझ्या तावडीत सापडला ते. अद्वैत तिला छान उत्तर देतो. अद्वैत म्हणतो, हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे मी अजिबात गरीब नाही आहे आणि बिचारा तर मुळीच नाही आहे. कला म्हणते, यावर तर आपलं एकमत झालं चांदेकर. पण काय आहे ना, तू नसलास ना तरी सुद्धा इथे काही लोकांना तू गरीब आणि बिचारा नायक वाटतो. तू बिचारा गरीब नायक आणि मी कारस्थानी खलनायिका. तुला तर फक्त माझं नाटक वाटतंय, पण इथे काही लोकांचा खरंच समज आहे की इथे अख्खा चित्रपटच चालू आहे ज्यात तू नायक आहे आणि मी खलनायिका आहे. अद्वैत म्हणतो, बाकी काही माहिती नाही ग मला, पण नायक मात्र मीच असणार. कला म्हणते, आला मोठा, तू नायक आहेस असं नाही म्हणायचंय मला. अरे लोकांना असं वाटतंय की तू नायक आहेस आणि तुला मी फसवतीये. अद्वैत म्हणतो, तू मला फसवशील, मला भुरळ घालशील, इतका काय भोळा नाहीये मी. आता कला अल्लाद हसते अशी गालातल्या गालात. अद्वैत म्हणतो, हसायला काय झालं तुला? तुला काही शंका आहे का? त्यावर कला उत्तर देते, अरे मला शंका असो नसो त्याला काय फरक पडतोय? अद्वैत म्हणतो, बरं बाई, बस झालं आता, आणखी नाटकं नको करूस. मला AC लावायचा आहे, तू पटकन दार लावून घे बरं. आता कला म्हणते, तुला लावायचं आहे ना AC, मग तूच जाऊन दार लाव ना, मी नाही लावणार. तसंही इथे माझ्या सरळ साध्या वागण्याचा इतका अनर्थ होतो ना, सगळ्यांच्या प्रश्नांना मला सामोरं जावं लागतं आणि आता तर खरंच मला कोणाकडनं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. सगळ्यांना उत्तरं देऊन देऊन दमलीये मी. कला आता असं बोलते आणि तिच्या डोळ्यामध्ये आता टचकन पाणी आलंय बोलता बोलता आणि अद्वैतने ते नोटीस केलंय. अद्वैत आता तिचा असा हात धरतो. कला अद्वैत दोघं नुसते एकमेकांकडे बघत राहतात. अद्वैतला कळलंय काहीतरी गोष्ट झाली आहे ज्यामुळे कला हर्ट झाली आहे, पण आता नेमकी काय गोष्ट झाली आहे ही त्याला काही समजेना. पण आता प्रेक्षकांनो दोघं फक्त एकमेकांकडे बघतात आणि कला त्याच्याकडे बघून अंथरुणावर जाऊन झोपी राहते. पण अद्वैतला मात्र काही चैन पडेना बाई. काय झालं असेल याची चुटपुट त्याला लागली आहे. तर आता इथे आपण पाहतोय या रजनीताई हळदीचं दूध करत असतात आणि सोहम कोणाशी तरी म्हणजे एका मित्राशी त्याच्या बोलत बोलत येतोय फोनवर घरामध्ये आणि तो खूप चिडलेला दिसतोय. रजनीताईंनी त्याला असं बघितलेलं नाहीये कधी, त्यामुळे त्यांना फार टेन्शन आलंय. अद्वैत कुठल्या तरी मित्राला म्हणत असतो, तुम्हाला जायचं तर जा, मला कशाला फोर्स करताय तुम्ही? आणि आवाज खूप वाढलाय त्याचा. रजनीताई विचार करतात, काय झालं असेल याला, असं का बोलतोय? आणि आता ते आवाज देतात त्याला, सोहम अरे तुझ्या बाबाला हळदीचं दूध देतेय मी, तुला देऊ का? पण सोहम खूप अगदी उद्धटपणे बोलतो, मला काही नकोय, आणि ओरडून निघून जातो. रजनीताई विचार करतात, या क्षणाला त्याला काही विचारायला गेले तर तो काही बोलणार नाही. जरा शांत झाला ना की मग विचारते त्याला. आता इकडे काही अद्वैतला चैन पडेना ना. अद्वैत विचार करतो, नेमकं काय झालं असेल हिला? आता तर मी हिला काहीच बोललो नाही, जे बोललो ते साधंच तर होतं, मग ही अशी का रडली? या ती अगाऊचं तर हल्ली काहीच कळेनसं झालंय मला. कधी वस्कन अंगावर येते, नाहीतर मग कधी कधी डोळ्यातून पाणी काढते आणि कला खरंच रडत असते. तर हे टोक नाहीतर ते टोक, पण हिच्या डोळ्यामध्ये आता पाणी का होतं? जर मी चुकीचं नाहीये तर मला असं वाटतंय की हे पाणी डोळ्यातलं खरं होतं का? आता अद्वैत त्याच्या अंथरुणावर गेलाय आणि आता भलताच विचार त्याच्या डोक्यात आलाय. अद्वैत आता कलाकडे सारखा बघत असतो आणि आता त्याच्या डोक्यात विचार आलाय, ती डिझायनर श्रेया ती सांगत होती की तिच्या घरात काहीतरी बिनसलंय आणि आज खरेच सुद्धा बिनसलंय. अरे करेक्ट, म्हणजे डिझायनर खरेच आहे. असं तर असूच शकतं ना. हे गणित पक्क जमलंय बुवा.
पण नेमकी भानगड काय आहे? अद्वैतला कळतंय बरं का की नेमकी ही कलाच डिझायनर आहे. पण आता बघा प्रेक्षकांना पुढे काय झालंय ते खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आता इकडे या रजनीताई डिस्टर्ब झाल्या. त्या विचार करत असतात सोहम असं का बोलतोय, का चिडचिड करतोय, काय बिनसलं असेल त्याचं, त्याची खोली आवरत असताना पण असाच ओरडला माझ्यावर. नाही नाही, हा मुलगा असं कधीच वागत नाही, नक्की काहीतरी घडलंय. तेवढ्यात सोहमच आलाय रजनीताईंजवळ. त्या म्हणतात अरे सोहम काय झालं बाळा, भूक लागलीये का तुला? सोहम रडायला लागतो आणि रजनीताईंचा हात हातात घेऊन म्हणतो आई ग सॉरी ग, माझं चुकलं, आय एम रिअली सॉरी. रजनीताई म्हणतात काय झालं बाळा, असं काय करतोयस? सोहम म्हणतो आई मी तुझ्यावर ओरडलो ग, तू माझ्यावर चिडली का नाही? अगं बाई किती हळवा आहे हा. याचं आणि त्या काजलचं काय जमणार आहे, अवघडच आहे. पण आता या रजनीताई त्याला म्हणतात ये बरं बाळा बस माझ्याजवळ. आता त्या मांडीवर घेतात त्याचं डोकं आणि म्हणतात अरे सोहम असं होत असतं, राजा काम असतं, गोष्टी कधी मनासारख्या घडत नाहीत. कधी आकाशामध्ये ढग आल्यावर उदास वाटतं ना, तसंच वाटतं बघ. मळब जरी दाटून आलं ना ढगामध्ये तर उदास वाटतं. एखादं आर्त गाणं ऐकलं की रडावंसं वाटतं रे. आणि तू तर कलाकार आहेस रे बेटा. संवेदनशीलता, हळवेपणा हा तुझ्या स्वभावात तर असणारच आहे. पण मला सांग टेन्शनचं काही नाही ना रे राजा, म्हणजे सगळं काही चांगलं चाललंय ना तुझं? सोहम म्हणतो हो गाई. काय रे बेटा तुझा तो मित्र केतन त्याच्याशी भांडला का रे? सोहम म्हणतो नाही गाई. मग आता त्या म्हणतात आणि अरे तुझा तो मित्र रे कोण तो? तो बघ नेहमी छान हसायचा वरुण. आता त्या म्हणतात वरुण ना, हा तो काय करतो? नाही म्हणजे वरुण राजा बरसलेत पण तो काही आला नाही रे अजून. सोहम म्हणतो जाऊ दे ना आई, सोड ना आता. पण आता त्या पुन्हा विषय काढतात अरे ती जानकी, ती जानवी ती काय करते? आता सोहम म्हणतो अगं आई मला कोणी काही बोललेलं नाहीये आणि कोणी काही केलेलं नाही. पण आई आपल्या असण्या नसण्याचा कोणाला काही फरक पडत नसला तर आपण काय करावं ग? रजनीताई म्हणतात मग त्या व्यक्तीपासून लांब राहायचं. सोहम म्हणतो मग लांबही राहवलं जात नसेल तर काय करायचं ग आई? रजनीताई म्हणतात काय रे सोहम कोणाबद्दल बोलतोयस तू हे? सोहम म्हणतो नाही गाई कोणाबद्दलच काही नाही बोललो मी आलोच, मला जरा काम आहे. आता सोहमच्या लक्षात येते आपण बोलता बोलता जरा जास्ती बोलून गेलोय आईला. तो आता तिथून निघून जायचा प्रयत्न करत असतो पण रजनीताई म्हणतात सोहम अरे बेटा कोणाच्या प्रेमात वगैरे तर नाही ना पडलास तू? सोहम म्हणतो काहीतरीच काय बोलतेस ग आई? अगं तुझे ना हे नेहमीचे प्रश्न आहेत, चल मी येतो आता, काही विचारतेस तू? असं बोलून तो रजनीताईंना टाळतो आणि निघून जातो. पण रजनीताईंच्या लक्षात आलंय बरं का शेवटी आई ती आईच असते. सोहम आता विचार करतो बाहेर गेल्यावर अरे देवा नेमकं काय झालंय मला, खरंच मी प्रेमात पडलो की काय काजलच्या? पण आता प्रेक्षकांनो इथून पुढचा सीन तर तुम्ही अजिबात स्किप करू नका, एवढा भारी दाखवलाय त्यांनी. अद्वैतराव आंघोळ बिंगोळ करून आलेत, मस्त पॉश झालेत, भांग वगैरे पाडताय, आता इकडे तिकडे बघताय तर कला काही दिसेना. अद्वैत आता इकडे तिकडे बघतो आणि विचार करतो ही अति आगाऊ काही दिसत नाहीये सकाळची, रात्री कशी मारक्या म्हशीसारखी अंगावर आली माझ्या. मारकी म्हैस, वा काय नाव सुचलंय खरेसाठी. अद्वैतला खरंच भांडणं केल्याशिवाय करमत नाही प्रेक्षकांनो. त्याला अशी छान पार्टनर मिळाली ना भांडायला की त्याला पण इंटरेस्ट येतो की मस्त भांडायला. पण आता अद्वैत विचार करतो अरेच्छा काल काही मेल बिल आला नाही मला, नाही म्हणजे डिझाईन्स तर आल्याच नाहीये. ही खरे सुद्धा काल काही रेघोट्या ओढताना दिसलीच नाही. तिला तर काल डिझाईनचं टार्गेट पूर्ण करायला दिलं होतं ना मी. आत्ता कसं पकडलं? आज काही मेल आला नाही म्हणजे खरे ट्रॅप मध्ये पकडलीये. तर आता हा ट्रॅप असा आवळून घट्ट करतो ना शाब्बास चांदेकर. आणि स्वतःच विचार करतो अरेच्छा मी स्वतःलाच काय चांदेकर म्हणतोय. आणि आता फोन लावतो सानिकाला आणि म्हणतो काय ग सानिका काय झालं डिझाईनचं, का नाही आली अजून? पण ही सानिका उगाच पचका करते आरशेट. ती म्हणते आले ना सर डिझाईन, पण श्रेया म्हणाली की काही चेंजेस करायचे आहेत त्यामुळे तिने होल्ड करायला सांगितलंय मला. हे काय माझ्या समोरच आहे डिझाईन. अद्वैत म्हणतो मग तू मला का नाही पाठवलं मेल, डिझाईन आले होते तर? सानिका म्हणते सर देणार होते पण तुम्ही जर रिजेक्ट केलं असतं तर सगळाच घोळ झाला असता ना. अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे बघतो मी काय करायचं ते. सानिका म्हणते बरं ठीक आहे सर. आता अद्वैतने फोन ठेवलाय पण आता विचार करतोय अरे देवा या अति आगाऊने कधी डिझाईन पूर्ण केली? ती तर रात्री झोपली होती ना, कधी केलं असेल हिने काम? अरे ही नक्की खरेच आहे ना डिझायनर? काय घोळे काही समजत नाहीये. अंजू आली आहे तेवढ्यात आणि म्हणते चला अद्वैत दादा नाश्त्याला चला, सगळे वाट बघताय तुमची. अद्वैत म्हणतो चल पुढे मी आलोच. पण अद्वैतच्या मनातनं काही तो विचार जाईना की नेमकी ही खरेच डिझायनर आहे की श्रेयाच डिझायनर आहे. पण आता नाश्त्याच्या ठिकाणी धमाल झाली आहे.
अद्वैत आलाय खाली आणि बसलाय नाश्त्यासाठी खुर्चीवर. आता रजनीताई म्हणतात, कला अगं आला बाई तुझा नवरा, वाढ की त्याला नाश्ता. आता कला अंजूला सांगते, अंजू अद्वैत सरांना काय हवं नको ते बघ. अंजू म्हणते, हो ताई, अद्वैत सर काय देऊ तुम्हाला. आता सरोज तिच्याकडेच बघत राहते कलाकडे की ही अशी का वागतीये. आणि आता अद्वैतला काही समजे ना, अरे ही खरे अशी काय वागतीये, हिच्यामुळे एकतर आधीच मी ओट्स वगैरे खात नाही, हे काय नवीन नाटक करतेय हिने मला आधीच ते पोहे उपमा धपाटे खायची सवय लागली आहे आणि ही मला एकट्यालाच का वाढत नाहीये. अंजू म्हणते, काय वाढू अद्वैत दादा. अद्वैत म्हणतो, एक मिनिट अंजू, तू का देत नाहीयेस ग मला नाश्ता. आता कला म्हणते, ती देते ना सगळ्यांना नाश्ता, एरवी पण अंजू सगळ्यांना नाश्ता वाढते, काय ग हो की नाही ग अंजू. आता अंजू म्हणते, हो की. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अंजू वाढत असली तर गोष्ट वेगळी आहे, आता तू वाढतीयस ना सगळ्यांना, तू सगळ्यांना वाढतीयस आणि मला का वाढत नाहीयेस, हो की नाही अंजू. अंजू म्हणते, हो. कला म्हणते, अरे आपण नाश्ता करायला बसलोय तर नाश्ता कोणी वाढला हे थोडी महत्वाचं असतं, आपल्याला नाश्ता करायची मतलब आहे, हो की नाही अंजू. अंजू म्हणते, हो. या दोघांचा गोंधळ नुसतं बघत राहतात सगळेजण. अद्वैत म्हणतो, होय काय होय, अगं तू कशाला अंजू होला हो करतीये हिच्या, तू वाढतेस का ब्रेकफास्ट सगळ्यांना. अंजू म्हणते, नाही. मग अद्वैत म्हणतो, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय, काय ग खरे तू का वाढत नाहीयेस मला ब्रेकफास्ट. आता ही कला म्हणते, आजच नाही, आता आजपासनं अंजूच तुला वाढणार आहे ब्रेकफास्ट. अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो, अरे याला काय अर्थ, प्रत्येक वेळेला तू तुझाच हट्ट पूर्ण करणार आहेस का. कला म्हणते, दरवेळेला तूही तुझाच हट्ट पूर्ण करतो, समोरचा काय विचार करतो ह्याने तुला काय फरक पडतो रे. आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अंजू अंजू इकडे ये. आता ती अंजू काहीतरी घ्यायला गेलेली असते स्वयंपाकघरात. कला म्हणते, अंजू त्याच्यासमोर नाश्ता ठेव बरं. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, एक सेकंड, मी बोलवलंय ना अंजूला आधी, मी आधी अंजूशी बोलणार. अंजू हा ब्रेकफास्ट उचल बरं. कला म्हणते, अगं अंजू उचलतेस काय ब्रेकफास्ट. ती अंजू बिचारी घेऊन चाललेली असते स्वयंपाकघरात. कला म्हणते, अगं अंजू उचलतेस काय तो नाश्ता, दे त्याला ब्रेकफास्ट. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अरे नकोय मला, उचल तो ब्रेकफास्ट. कला म्हणते, तू ब्रेकफास्टच करायला आलायस ना इथे, खा तो नाश्ता. अद्वैत म्हणतो, नाही खाणार मी हे, उचल अंजू हा नाश्ता, मला खूप भूक लागलेली आहे आणि मला खरेने वाटलं ना तरच मी घेईल. अरे देवा, प्रेक्षकांनो आता सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. सरोजताई, कला, आबा सगळेजण अद्वैतकडे बघताय, हे काय बोलला हा. प्रेक्षकांनो, आय थिंक सो यांच्या घरात टीव्ही लावायची गरजच पडत नाही, या दोघांचं एवढं एंटरटेनमेंट असताना टीव्ही लावायची गरज काय यांना. पण माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, मी भारी देते की नाही रिव्ह्यू, तुम्हाला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. तर आता इकडे या खरेबाई आणि त्यांचे मिस्टर दोघं जण हिशोब मांडत असतात आणि हिशोबामध्ये काहीतरी त्यांची गल्लत झाली आहे. खरेबाई म्हणतात, अगं बाई आता उद्या बँकेचा हप्ता भरायचा आहे, कसं जमणार. आता ह्या कलाचे बाबा म्हणतात, समधी गणित जोडली आहे ग, पण पैशाची काही सोय होईना. आता खरेबाई म्हणतात, आता काय करू हो, काय करायचं आपण. आता त्या कलाचे बाबा म्हणतात, खरंच टेन्शनच आलंय ग. आता या खरेबाई म्हणतात, मी काय म्हणते, अहो काजू लागली आहे ना कामाला, तिच्याकडे पैका असतील की. पण आता ते म्हणतात, अगं काय बोलतेस, पोरीकडे पैसे मागायचे का, ते बी तिच्या पहिल्या कमाईचे, असं कसं बरं दिसेल का ते, नाही मला नाही पटत ते. आता त्या म्हणतात, खरंय हो तुमचं, पण करणार तरी काय, आपल्यावर परिस्थितीच ती आली आहे ना, हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली आहे, पण आपल्याला ही वेळ मारून द्यावीच लागेल ना. माझी काजू किती गुणाची आहे ना, आपल्या कलाच्या पावलावर पाऊल ठेवून कामाला लागली बघा घरासाठी. कलाचे बाबा म्हणतात, अगं संगे पण काजू उठली का नाही, कामावर नाही जायचं का तिला. आता या खरेबाई म्हणतात, अगं बाई खरंच की, माझ्या ध्यानातच नाही तिला उठवायचं, थांबा मी आलेच उठवते तिला. आता या खरेबाई गेल्यात काजलला उठवायला. पण आता बघा प्रेक्षकांनो, आता ही कला म्हणते, थांब अंजूच वाढणार आहे. रजनीताई म्हणतात, थांबा जरा तुम्ही दोघं जण भांडू नका, मी वाढते तुला अद्वैत. अद्वैत म्हणतो, नाही मी खाईल तर खरेच्याच हातचं खाईल. आता ती सरोज त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय बोललास अद्वैत. अद्वैत म्हणतो, नाही म्हणजे मी माझ्याच हाताने खाणारे आई. अगं मुद्दा हा नाहीये की तू वाढतेस की काकू वाढते, पण माझा प्रश्न हा आहे की ही का नाही वाढत आहे मला. आता या रजनी काकू म्हणतात, अरे बाबा पोहोचल्या तुझ्या भावना अद्वैत. आता सगळेजण एकमेकांकडे बघतायत, काय चाललंय यांचं. नैना विचार करते, किती नाटकी ही कला, ब्रेकफास्टवर एवढं काय भांडायचं. आजोबा म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं. कला म्हणत असते, आजोबा मी याला. अद्वैत म्हणतो, थांब जरा, तू प्रत्येक वेळेला पहिल्यांदा नाही बोलू शकत, मी बोलणार आता. हे बघा आबा, मी ऐकतो की नाही तुमचं सगळं, तुम्ही सांगा बरं मला कोणाची चूक आहे. ही सगळ्यांना वाढतीये, पण मुद्दाम मला वाढत नाहीये. कला म्हणते, कोणीतरी तुला नाश्ता वाढायची मतलब आहे ना. अद्वैत चिडतो आणि म्हणतो,
तू माझ्या घरात आल्यापासून सगळी कामं स्वतःकडे घेतली आहेस ना, पण ऍक्च्युली मी तुला सांगू का, तू एक नंबरची आळशी आणि कामचुकार आहेस. कला म्हणते हे बोलताना तुला जरा पण लाज वाटत नाहीये का? अद्वैत म्हणतो दिसतंय ना मला समोर, कशी कामं करतेस तू? कला म्हणते अरे मी दिवसभर कामं करत असते ना, त्याचं काय? अद्वैत म्हणतो दिवसभराचा मुद्दा आहे का आता? आता करतेस का तू काम? आत्ताचा मुद्दा बोल. मी सांगतोय तेच खरं आहे. आता कला म्हणते अद्वैत मला आता राग येतोय तुझा. अद्वैत म्हणतो मग काय करू, घाबरू का तुला? कलाला काही समजे ना आता याला उत्तर द्यावं तर काय द्यावं. आता या सगळ्यांना काही समजेना यांचे भांडण नेमकं कशावरनं चाललेत. आता शेवटी सरोज म्हणते काय रे अद्वैत, तुला जायला उशीर नाही होते का ऑफिसला? आता अद्वैत म्हणतो हो होतोय ना उशीर, पण मला जर खरेने वाढलं तरच मी नाश्ता करणार, नाहीतर मी दिवसभर उपाशी राहणार. आता ही कला फार हुशार आणि स्मार्ट मुलगी आहे प्रेक्षकांनो. ती आता हळूच त्या सरोजला पोहे वाढता वाढता कानात बोलते, सरोज मॅडम मी माझ्याकडनं प्रयत्न करते बरं का, पण तुमचा मुलगा काही ऐकत नाहीये. आता सरोजचा इगो हर्ट होतो आणि सरोज म्हणते काय रे, काय वागतोयस असा अद्वैत, काय मूर्खपणा चाललाय तुझा? अद्वैत गुपचूप नाश्ता करायचा असं अजिबात मला कारणं द्यायची नाहीस. अंजू ठेव बरं तो नाश्ता त्याच्या समोर. आता सरोजने त्याच्या समोर नाश्ता ठेवलाय, पण अद्वैत काही खायला तयार नाहीये बाबा. आता बघा प्रेक्षकांना पुढे काय गंमत घडते. पण आता त्यांनी मध्येच या काजल आणि खरेबाईचा सीन दाखवलाय. खरेबाई काजलला उठवत असतात, पण काजल काही उठत नाही. त्या म्हणत असतात अगं पोरी उठ लवकर, कशी झोपलीस ढाराडूर, नव्याची नवलाई थोडे दिवस म्हणतात ना ते असं. काजूबाई उठ ग, कामाला नाही जायचं का? अगं असं खाडे करू नये. ए सोन्या उठ ग बाई. आता त्या अंगाला हात लावून बघतात काजलच्या, तर तिला ताप आलेला असतो. त्या म्हणतात काजू अगं ताप आला पोरी, काल भिजून आलीस म्हणून ताप भरला वाटतं, आता उठू नकोस, दिवसभर आराम कर. काजल म्हणते अरे आई पण आपल्याला कामाला जायचं आहे ना. आता खरेबाई म्हणतात हे बघ आता काम बीम नंतर, त्यांना सांगून दे बरं फोन करून, मी चहा खारी आणते, औषध घे आणि आरामच कर. झोप म्हणलं ना, झोपायचं गपचूप, आलेच मी चहा घेऊन. माझ्यासाठी पण अर्धा कप चहा टाका म्हणावं खरेबाईंना. बोलून बोलून घसा सुकलाय माझा. जोक्स पार्ट. तर आता इकडे या नाश्त्याचे भांडणं कसे सॉल्व्ह झाले बघा. शेवटी आता या आजोबांनाच मध्ये मध्यस्थी करावी लागते. आबा म्हणतात सरोज अद्वैतचं बरोबर आहे. आबा म्हणत असतात नाही अद्वैतचं म्हणणं बरोबर आहे सरोज, कला नेहमी अद्वैतला नाश्ता देते, मग आजच का नाही देऊ लागली ती नाश्ता? आणि काय ग कला, मी मगापासून बघतोय तू समद्यांना वाढायली आहे, मुद्दामून करायली आहे का तू? फक्त अद्वैतलाच का नाश्ता नाही देऊ लागली तू? कला आजोबांकडे अशी बघायला लागते. आता आजोबा म्हणतात कला हे नाही चालणार, चल ए अंजू हे सगळे ओट बीट घेऊन जाय आतमध्ये आणि हे बघ त्याला पोवं वाढ बरं. आणि आता अंजू ते ओट्स हात घेऊन जाते आणि कला फायनली त्या अद्वैतला पोहे वाढते बाबा. आता तो अद्वैत ना तिने पोहे वाढल्यावर असं करतो येस मी जिंकलो. आणि आजोबांना म्हणतो बघितलं ना आबा प्रत्येक वेळेला असंच होतं, बरं झालं तुम्ही माझ्याकडून बोललात ते. आता आजोबा म्हणतात हे बघ अद्वैत मी काही तुझी बाजू घेऊन नाही बोलत आहे, पण मी जे खरं आहे तेच बोललो. आणि कला नवरा बायको असले की भांड्याला भांडं लागतं बघ. ते कलाला म्हणत असतात की आता तुमची भांडणं आहेत ना ते डायनिंग टेबलवर अजिबात करायची नाही, तुमची भांडणं तुम्ही बेडरूममध्ये मिटवून यायची. आणि ही काही आपल्या चांदेकरांची सिस्टीम नाही आहे बरं का, जेवणाच्या ताटावर अजिबात भांडणं आणायची नाहीत. आणि प्रेक्षकांनो या सरोजच्या मनात येते एखादी गोष्ट चव्हाट्यावर आणून ती स्वतःच्या बाजूने कशी वळवायची ना हे हिला बरोबर जमतं. आणि कला मनात विचार करत असते अरे देवा आता हे जे काही घडलंय त्यामुळे आता मला काय ऐकून घ्यावं लागणार आहे ते देवासच ठाऊक. पण आता प्रेक्षकांनो पुढे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असं काहीतरी बघायला मिळणार आहे. या कलाने म्हणजे फोन केलाय तिच्या आईला, तर तिची आई हप्त्याचं सांगते तिला की आता पैसे नाही आहेत, अडचण आहे वगैरे वगैरे. त्यामुळे कलाला असं वाटतंय की आईवडिलांचा भार थोडासा हलका करावा म्हणून ती सानिकाला काही ॲडव्हान्स मागायला जाते. पण आता सानिका म्हणते मॅडम आपले अकाउंटंट 4-5 दिवस नाही आहेत, ते सुट्टीवर गेलेत आणि अजून माझाच पगार मला मिळाला नाहीये. पण अद्वैत सरांचा फोन आला होता मला, ते डिझाईन्सबद्दल विचारत होते, मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला डिझाईन्स दिल्यात म्हणून. आता ही कला म्हणते थँक्यू सानिका, मला समजून घेतल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुझ्या अडचणीमध्ये मी भर घालणार नाही, माझ्यामुळे तुला आणखीन त्रास होणार नाही. आता असं बोलून ही फोन ठेवते. पण आता अद्वैत तिच्या मागेच उभं राहतो आणि म्हणतो काय ग काय चाललंय तुझं? आणि कला आता घाबरते. पण प्रेक्षकांना मला नाही वाटत इतक्यात अद्वैतला कळेल की कलाच डिझायनर आहे म्हणून. पण पुढे
पुढे याचा एक छानसा प्रोमो आलाय. कला काजलच्या जागी तिच्या हॉटेलमध्ये काम करायला जाते आणि नेमका अद्वैत तिथे जातो आणि कलाला बघतो. त्याच्या लक्षात येतं की ही कलाच आहे. तो तिचा पाठलाग करतो पण कला तोपर्यंत नाहीशी झालेली असते आणि आता अद्वैतला वाटतं घरी जाऊन तिला रेड हँडेड पकडावं, पण घरी आल्यावर सुद्धा कला त्याला दिसते. पण आता त्याचा गैरसमज होतो की त्याला सगळीकडे कलाच दिसते की काय. मजा येते ना प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी बघताना. तर मग माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.